शिवसेना विरुद्ध शिवसेना या मतदारसंघात दोन्ही गट येणार समोरासमोर। आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे। महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून अधिकृतपणे उमेदवाराची घोषणा झालेली नाही। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस लढत झाली। यंदा शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढतीची शक्यता आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी महायुती रस्सीखेच सुरू आहे। महाविकास आघाडीत उमेदवारीवरून फारशी ओढताना दिसत नाही। असे असले तरी दोन्ही युती किंवा आघाडीकडून अधिकृतपणे अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही। त्यामुळे उमेदवार कोण असेल असा प्रश्न मतदारांना पडला आहे। 2009, 2014 व 2019 या 3 लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती। यंदा राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये 24 उमेदवार निवडणुकीत रिंगणात होते। यात शिवसेना, काँग्रेस, वंचित, प्रहार या प्रमुख पक्षांसह इतर पक्षांचा समावेश होता। या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मताने काँग्रेसची वाट अडवल्याचे दिसून येत आहे।